पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदेंकडनं चाकणकरांची पाठराखण झाल्याचं पाहायला मिळतंय। साप सोडून गोधडी धोपटायची हे बरोबर नाही अशा शब्दात शिंदेने आपली बाजू मांडली। अजितदादा असते तर चाकणकरांचा राजीनामा घेतला नसता। चाकणकरांच्या विरोधात हे राजकीय षडयंत्र असल्याची भूमिका ही शिंदेने मांडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू घेताना पुण्याचे काँग्रेसचे नेते दिसतायत। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सध्या वेगवेगळ्या स्तरातून टीका होताना आपल्या वेगवेगळ्या माध्यमांवरती आपण पाहतो। माझ्यासोबत पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, काय आपली भूमिका आहे, काय नेमकं म्हणणं आहे रुपाली चाकणकरांच्या सगळ्या संदर्भात आताच्या घडामोडी घडतात त्याबद्दल? जे काही मी 2 दिवसापासून पाहतोय आणि त्या पद्धतीने हे एक राजकीय षडयंत्र सारखं आमच्या समोर दिसतंय। कारण कॅप्टन खरातचा विषय जो काही नाशिकचा आहे त्याला सोडलं बाजूला आणि फक्त रुपाली चाकणकरांच्या संदर्भामध्ये आपण बोलताय हे काही व्यक्तिद्वेष आणि त्यांना त्या पदावरनं काढण्यासाठी राजकारण। माझं म्हणणं ज्याच्या पक्षाचा अधिकार आहे त्या पक्षाने सरळ त्यांना सांगावं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ठेवतो, तुम्ही राजीनामा द्या। पण एखाद्याला राजकारणातनं उठवायचं आणि अशा पद्धतीने बदनाम करायचं हे अत्यंत चुकीचं। आमचं म्हणणं वैष्णवी हगवणीच्या विषया संदर्भामध्ये पण तुम्ही असेच आरोप केले, परत अजून 1-2-4 असेच जे हुंडाबळी झाले त्याच्याबद्दल आरोप केले। मग ज्या वेळेला कॅप्टन खरातच्या तक्रारी तिथं दाखल झाल्या आणि त्यांनी त्याच्यावर दखल घेतली त्यावेळेला तुम्ही काही बोलले नाही, गप्प बसले। मग आपण कोणत्या वेळेची वाट पाहत होता का? म्हणून जर सिद्ध झालं, मग माझं म्हणणं जे आज आपल्या माध्यमातून जे मीडियामध्ये आज राजीनामा मागतात, माझा प्रश्न त्यांनाच आहे की आपण आज राजीनामा मागता, आपण खरातोरच्या कारवाईची कमी पण रुपाली चाकणकरच्या राजीनाम्याची मागणी जास्त करतायत। ह्याच्यातनच कळतंय की आपण व्यक्तिद्वेषापोटी हे काम करताय। कॅप्टन खरातच्या सगळ्या चौकशा झाल्या पाहिजेत, त्याच्यावर कडक मधली कडक कारवाई झाली पाहिजे। ज्या ज्या महिलांनी त्याच्या विरुद्ध तक्रार केली असेल त्यांना संरक्षण दिलं पाहिजे। पण आपण साप सोडायचं आणि गोधडीला धोपटत राहायचं हे काही योग्य वाटत नाही, म्हणून आमची ही भूमिका आहे। धन्यवाद पुढारीशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष पाठराखण करत असले तरी वाद आणि चाकणकर यांचं नातं हे फार जुनं आहे। पाहुयात काय काय आजपर्यंत रुपाली चाकणकर या वादात सापडल्या आहेत। चित्राबाग भाजपमध्ये गेल्यानंतर चाकणकरांना राष्ट्रवादीत मोठी संधी मिळाली। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून चाकणकरांवर विश्वास टाकण्यात आला। राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची मोठी जबाबदारी होती। ऑक्टोबर 2021 मध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकर यांची नियुक्ती झाली। एकाच वेळी राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद कसं, हा प्रश्न उपस्थित झाला। पक्षातूनच अनेकांचा मोठा विरोध होता आणि या सगळ्यात रुपाली ठोबरे पाटील या विरोधात आघाडीवर होत्या। दरम्यान नाशिकचा स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या शिवनिका ट्रस्टमध्ये चाकणकर विश्वस्त आहेत। दिशा सालियन प्रकरणात राणेंवर कारवाईच्या मागणीमुळे देखील वाद झाला होता। फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर चाकणकरांच्या विधानामुळे खळबळ माजली होती। या विधानावर खुद्द अजित पवारांनीही असहमती दर्शवली होती। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील भूमिकेवरूनही चाकणकर या टीकेच्या केंद्रस्थानी आल्या होत्या।